मित्रांनो, आज आपण निफ्टीचं विकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे 1 मंथचा कॅन्डलस्टिक पॅटर्न लावला आहे. 1 मंथचा का बरं लावला आहे? बिकॉज महिनाही संपलेला आहे, त्यानंतर वीकही संपलेला आहे. तर त्यामुळे आपण मंथचं पण, वीकचं पण आणि नंतर डेचं आणि इंट्राडेचं चार्टचं ॲनालिसिस करणार आहे. सर्वात पहिले आपण ट्रिगरवर बोलून घेऊयात. पहिला ट्रिगर काय आहे? आता सध्या मंडेला जेव्हा मार्केट ओपन होईल तर ग्लोबल कोणताही ट्रिगर आपल्यासाठी जास्ती काम करणार नाही. कोणता ट्रिगर काम करणार आहे? इलेक्शनचे रिझल्ट आहे त्या दिवशी. तर इलेक्शनच्या रिझल्टवर मार्केट रिॲक्शन देणार आहे. किती दिवस देईल? एक, जास्तीत जास्त दुसरा दिवस. त्याच्यावरती मार्केट इलेक्शनवर रिॲक्शन देणार नाही. पॉझिटिव्ह आला तर मार्केट हे वरच्या दिशेला जाईल, गॅपअप होऊन जाईल. खास करून बंगालमधल्या रिझल्टवर सगळ्यांचं लक्ष राहील. बंगालमध्ये काय होतं आहे त्यानुसार आपल्याला मार्केट पाहायला मिळेल. ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह क्लोज झालं आहे. 3 दिवस सुट्ट्या आहे. या 3 दिवसामध्ये वॉरच्या संदर्भात काय होतं आहे याचा पण इम्पॅक्ट आपल्याला पाहायला भेटेल. जसं इलेक्शनचं इम्पॅक्ट निघून जाईल ना मित्रांनो, तसं आपण परत वॉरवर येऊ. आता वॉरवर मी मागच्या टायमालाही सांगितलं होतं की त्यांची बैठकीचं एक प्रोसेस चालू आहे, पण ती झाली नाही. पण युद्ध होणार नाही. आता सगळे चर्चा करतील बॅकडोरने, कारण युद्धाचा खर्च हा खूप जास्त होऊन गेलेला आहे मित्रांनो. दोन्ही नाही युद्ध परवडणार नाही. पूर्ण ग्लोबलमध्ये महागाई वाढून राहिली आहे, क्रूड ऑइलच्या प्राईस वाढत आहे. तर युद्ध कोणत्याही पक्षाला फायदेशीर नाही आहे. आता फक्त काय करताय का मी त्याला प्रेशराईज करताय. जो लवकर प्रेशराईज येईल तो काही ना काही कॉम्प्रोमाइज करेल आणि या इथून काही ना काही आपल्याला पाहायला मिळेल. युद्धाची शक्यता त्या मानाने कमी आहे. हां, प्रेशराईज करण्यासाठी 1-2 बॉम्ब टाकले, काही गोष्टी अजून बंद केल्या, तर अशा काही गोष्टी होऊ शकतात. पण जसं आता मागे 1-1.25 महिन्याच्या वरती युद्ध कंटिन्यू चाललं, त्याच्यानंतर सीजफायर झाली, तसं युद्ध शक्यतो होणार नाही. आपण परत इलेक्शनचं इम्पॅक्ट झाल्यानंतर आपण युद्धावर आल्यानंतर क्रूड ऑइलवर आपला फोकस आहे. क्रूड ऑइल कधी वाढतं येतं हे निगेटिव्ह आहे. मार्केट याला निगेटिव्हच घेणार आहे. क्रूड ऑइल कधी कमी होतं आहे तर मार्केट पॉझिटिव्ह घेईल आणि परत आपण ग्लोबल मार्केटला किंवा ग्लोबल सेंटिमेंटला फॉलो करणं सुरू करणार आहे. तर मंडे आणि ट्यूजडे तुम्ही लोकल पाहू शकतात. त्याच्यानंतर परत आपण ग्लोबलवर डायव्हर्ट होणार आहे. आता हे झालं सगळे काय काय घडतं आहे, काय नाही घडत आहे, हिच्यावर कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही ठेवायचा. म्हणून मी सिम्पल स्ट्रॅटर्जी सांगतो. युद्ध सुरू झाल्यापासून क्रूडवर लक्ष ठेवा. क्रूड कधी जास्ती वेगाने वरती जातं हे निगेटिव्ह, मार्केटला निगेटिव्ह घेईल. तुम्हाला बाउन्स बॅक दिसत असेल तर तो शॉर्ट कवरिंग आहे, प्रॉफिट बुकिंग आहे, हे पण लक्षात ठेवा. तिथे सस्टेनच करेल का असं नाही. आता आपण कधी वन डेचा चार्ट पाहिला तर आपल्याला इथे काइंड ऑफ एम पॅटर्न पाहायला मिळतो मित्रांनो. म्हणजे मार्केटने त्याचा टॉप सिमिलर लावला आहे आणि ऑलमोस्ट त्याच्या तो नेक लेवल तुम्हाला माहिती असेल, आपल्याकडे पॅटर्नचे व्हिडिओ आहे, ते पण जाऊन तुम्ही पाहू शकता. तर नेक लेवलला आपण टच केलं आहे आणि मार्केट आता नेक लेवलला टच करून ह्या मंथमध्ये थोडं वर जाऊन बंद झालं आहे. जोपर्यंत याच्या खाली किंवा याच्या वरती मार्केट क्लोज होते तोपर्यंत तुम्हाला एक मोठी अशी रॅली इथे पाहायला मिळणार नाही. ओके, हे झालं मंथवर. आता आपण विकली कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहूयात. विकली कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये कधी तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर आहे तर इथेच आपण कोणतं पॅटर्न फॉलो केलं होतं? मॉर्निंग स्टार. आणि तिथून एक मोठी रॅली आपल्याला पाहायला मिळाली होती मित्रांनो. आणि आता परत ती वरची लेवल आपण जी दिली होती तिथूनच मार्केटने रिजेक्शन घेतलं आणि तिथेच कुठेतरी मार्केट थांबलेलं आहे. विकलीमध्ये याच्या वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला नवीन एक ट्रेंड इथे पाहायला मिळणार नाही. मंडेला बायचान्स गॅपअप झालं, चांगली काउंटिंग आली तर तो तुम्हाला रेंज ब्रेकआउट तिथे पाहायला मिळू शकतं. खालचं तर तुम्हाला माहिती मॉर्निंग स्टारचा बॉटम आहे. ही रेंज विकलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता आपण वन डे चार्ट पॅटर्नवर जाऊयात. वन डे चार्ट पॅटर्नवर सिम्पल काय करायचं आहे, तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर आहे तर मी सांगितलं होतं पुल बॅक येईल, थोडा खाली येईल आणि परत याला कधी ब्रेक केलं तर काइंड ऑफ हा एन पॅटर्न येईल. जसं मार्केट खाली येताना पण झिगझॅग करत येत होतं तसंही मार्केट वरती जाताना झिगझॅग करतच वरती जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यासाठी सिम्पल काय करायचं, आपल्याला एक रेंज काढून घ्यायची वन डे. जोपर्यंत याच्या आतमध्ये आहे मार्केट तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, लहान पॉईंटसाठी ट्रेड करायचा मित्रांनो. कधी लक्षात ठेवा, कधी मोठे ट्रेड इनिशिएट करायचा, जास्ती पॉईंट घ्यायचे आणि कधी लहान पॉईंटमध्ये मार्केटमधून निघणं हे तुम्हाला एक मोठा ट्रेडर बनवण्यास मदत करणार आहे. आता याच्यासाठी रेंजच्या कोणत्याही साईडला निघू द्या, एक चांगला ट्रेंड पाहायला मिळेल. पण याच्यामध्ये तोपर्यंत लहान पॉईंट घ्यायचे, स्कॅल्पिंग करायची आणि आपण आपलं प्रॉफिट बुक करत राहायचं. रेंजच्या बाहेर गेलं तर आपण आपल्यासाठी नवीन लेवल अनलॉक होणार आहेत. 15 मिनिटांमध्ये जाऊन 15 मिनिटाचे लेवल काढू फॉर इंट्राडेसाठी. आता इंट्राडेसाठी लेवल काढताना सर्वात पहिला सपोर्ट माझ्यासाठी या ठिकाणी हा आहे. यालाही कधी ब्रेक केलं
तर दुसरा सपोर्ट माझ्यासाठी हा इथे आहे. आता पुढचे सपोर्ट काढण्यासाठी थोडंसं चार्टवर मागे जावं लागेल. मागे आल्यानंतर मला एक लेवल इथे पाहायला मिळते आहे. हा एक सपोर्ट आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर पुढचा सपोर्ट माझ्यासाठी या ठिकाणी हा आहे. आता मला इथे रेजिस्टन्स आयडेंटिफाय करायचं आहे. तर सर्वात पहिले रेजिस्टन्स माझ्यासाठी लास्ट ट्रेडिंग सेशनला तिथे मार्केटने घेतलं तो आहे. त्यालाही ब्रेक केलं तर पुढचं रेजिस्टन्स माझ्यासाठी या ठिकाणी हे आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर त्याच्या पुढचं रेजिस्टन्स माझ्यासाठी या ठिकाणी हे असणार आहे. तर सिम्पल काय मित्रांनो, या लेवल काय करायचं आपल्याला आपल्या चार्टवर लावायचं. चार्टवर लावून काय फायदा होणार आहे, लेवल कशा प्रकारे काम करता हे तुम्हाला लावल्याशिवाय समजणार नाही. तर तुम्हाला ते चार्टवर लावावं लागेल. काही तुमचा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला भेटलं असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.